सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगाव, एकसर, पार्टेवाडी, विहाळी व बोरीव या गावातील शेकडो महिलांनी खडी मशीन प्रकरणात अन्याय झाल्याचा आरोप करत पायी मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी वाई ते मंत्रालय पायी लॉंग मार्च सुरू केला आहे। या महिलांचा मोर्चा काल खोपोलीत पोहोचला असून दमल्यामुळे काही महिलांची प्रकृती खालावली। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यावर आरोप करत त्यांच्या दबावामुळेच न्याय मिळत नसल्याचे म्हटले आहे। गावात सुरू करण्यात आलेल्या खडी मशीन विरोधात प्रशासन दुर्लक्ष करत असून सरकारने कोणतीही दखल न घेतल्यामुळे महिलांचा संताप वाढला आहे। लॉंग मार्च सध्या रायगडच्या खोपोलीत आहे व लवकरच मुंबईच्या दिशेने पुढे सरकणार आहे। आमच्या तिन्ही गावांच्या मधोमध एक क्रशर स्थापन झाला। ज्या वेळेला क्रशर स्थापन झाला त्याची एवढी धग आम्हाला माहीत नव्हती काय होईल काय नाही। मग ब्लास्टिंग व्हायला लागलं तेव्हा मात्र खडबडून सगळे जागी झाले आणि ब्लास्टिंग झाल्यानंतर जो उद्रेक होतो, भांडी पडणे, धुरळा उडणे, हा मोठा धुरळाचा खाकाना प्लस आवाज, मुलं घाबरायला लागली। मग हे कळालं की ह्याचं रौद्र रूप आपल्याला भविष्यात खूप वाईट होणार आहे। माझ्या तर एकदम नजरेसमोर आपले सातारला जाताना जो क्रशरचा भाग आहे त्याचीच आठवण आली एकदम, की हे रूप आपल्याला इथं आपल्या तिन्ही गावांच्या समोर होऊ शकतं। मग याच्यावरती काहीतरी उपाय केलाच पाहिजे। मग गावकरी जमले, गावकऱ्यांचा जमाव घेऊन आम्ही ह्या प्रश्नांची प्रश्न सोडवण्यास प्रयत्न केला। तेव्हा कळालं की नाही, हे मोठ्या मंत्र्याचं काम आहे। कुठल्या तरी अश्विनी सावंत ही त्याची चालक आहे आणि याच्यात प्रत्येक प्रशासन दबावाखाली काम करतोय आणि सगळे चुकीचे रिपोर्ट्स आम्हाला देतोय। ज्या वेळेला हे गावकऱ्यांना कळालं तर सगळ्यांची ततपप झाली की पुढं कोण, आम्ही नाही बाबा या फंद्यात पडणार। काही म्हणलं मग असं झालं तर भविष्य मुलांचं धोक्यात आहे। मग शेवटी माझ्याच 92 गटाच्या वाटेतून म्हणजे शेतीच्याच याच्यातून तिने वाट केली होती। ती तिच्या क्रशरला क्रश वाहून नेण्यासाठी मोठा तिने रस्ता केला। मी मुंबईला जाऊन येऊन करते शेती, मला हे नंतर दसऱ्या दिवशी आले तेव्हा कळालं की तिनं माझ्या वावरातूनच ती वाट केली। मग मी गावकऱ्यांना सांगितलं मी हिच्या विरोधात बोलणार, तुम्हाला मला सहकार्य करायचं असलं करा किंवा नका करू। तेव्हा आमचं आंदोलन खऱ्या अर्थानं तिला आम्ही क्रशर बंदी करण्यास भाग पाडलं, तिला रस्त्यावरून क्रश नेण्यास बंदी आणली, प्लस तिला जे माझ्या पुतण्याने पाणी पुरवलं होतं ते सुद्धा आम्ही बंद केलं आणि नंतर 1 वर्षभर तिनं स्थगितीच केली, ती बंदच केला। म्हणजे याचा अर्थ तो बंदच झाला आमचा क्रशर। परंतु परत आता ह्या 1 तारखेपासून तिनं क्रशिंगला सुरुवात केली। ज्या वेळेला क्रशिंगला सुरुवात केली आमच्या बायकांनी 4 महिने गस्त घातलेली साहेब तिची खडी इकडून तिकडे न नेण्यासाठी। ती गस्त आमची तिथं खरा आमचा लढा जिंकला त्यावेळेला। पण ज्या वेळेला परत क्रश चालू झालं तेव्हा मात्र लोकांची, आमच्या पोरांची डोकी फिरलीत। आता या प्रशासनाला करायचं काय, दाद तर देत नाही। आमचे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्याकडे 3 वेळा जाऊन त्यांनी आम्हाला काही सहकार्यच केलं नाही। आम्ही ह्या सातारमध्ये जनता दरबार भरला होता। 7 महिला आम्ही विधवांना घेऊन गेलो तिथे की मॅडम आम्हाला काय त्यांचं नाव चाकणकर, रुपाली चाकणकर या मॅडमला आम्ही तो हे दिला, अहवाल दिला की हे आमचा प्रश्न आहे ते तुम्ही सोडवा। मागून डुड्डीचे काही लोक होती, डुड्डी आपले जिल्हा अधिकारी, लगेच त्यांना मागून सांगितलं की मॅडम आमदारांचा हात आहे याच्यात। मॅडमनी म्हणले तुमचे प्रश्न मी सोडवीन आणि तो कागद घेऊन लगेच मागे ठेवला। म्हणजे त्या कागदाची आमच्या दखल घेतली जाणार नाही तेव्हाच आम्हाला कळालं। त्यानंतर जे आम्ही मागे हटलो तेव्हा मग म्हणजे तो एक अनुभव आम्हाला कळाला होता की याच्यात आम्हाला कोणीही दखल देणार नाही। शेवटी मुलांनी, आमच्या सर्व या युवा मुलांनी आमच्यावर 47 गुन्हे त्यांनी दाखल केलेत, खोटे गुन्हे आमच्या मुलांवर। आणि काहींच्या तो नोकऱ्या आता लागणार होत्या, भरतीला मुलं जाणार होती, पण या बाईच्या, सावंतबाईच्या खोट्यात गुन्ह्यांमुळे आमच्या मुलांचे करिअर बर्बाद झालेत। शेवटी आम्हाला मुलांना तो हे घ्यावाच लागला की आपण आंदोलनच करायचं। आता नाही आंदोलन केलं ना साहेब तर आपल्या ह्या लोकशाहीचा खून झाल्यासारखं होईल।
आणि इथं हुकुमशाही नक्कीच साजरी होणार आणि तिचा डामाडौलात ही नालायक लोक जे आहेत ना त्यांना साथ देणारी त्या लोकांचं ते अख्ख्या भारताला आपल्या महाराष्ट्राला वाटोळ्याच्या मार्गाला लावतील। म्हणून शक्यतो आम्ही सुरुवात करतो या क्रांतीची की आपल्याला लोकशाही हवी आहे, आपल्याला इथे हुकुमशाही कुणाचीच नको, कुठल्याच आमदाराची नको। आणि अशा प्रकारे आम्ही आजचा 12वा दिवस आंदोलनाला गुरं डोरं मेंढरं शेरड्या घेऊन बाहेर पडलो। आम्ही 3 गावच्या महिला वाई तालुका सोडून इथपर्यंत आलेलो आहोत। आज रायगड तालुक्यात पोचलेलो आहोत खोपोली गावामध्ये। तर चालून चालून आमच्या पायांना फोड आलेले आहेत, काही महिला आजारी पडल्यात, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। तर आमच्या मागण्या आहेत अशा की आमच्या मुलांवरचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घेतले पाहिजेत। शासकीय अधिकारी, तहसीलदार मॅडम, पोलीस अधिकारी यांना सर्वांना निलंबित केलं पाहिजे किंवा त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत। आमच्यातील खानपट्टा रद्द केला पाहिजे। आमच्यातील खानपट्टा रद्द केला पाहिजे। आज आम्ही वाई तालुक्यापासून ते खोपवली गावापर्यंत 200 किलोमीटर पायी चालत आलेलो आहे। खोपवली गाव आणि तालुका रायगड, तरी प्रशासनाला कसली जाग आलेली नाही। आमच्यातल्या आज जवळजवळ मला वाटते 10 बायकांना ॲडमिट केलेलं आहे, त्यांच्यावर शासकीय उपचार चाललेले आहेत, तरी कसलं प्रशासन आमची दखल घेत नाही। आज आम्हाला वाराव सोडल्यागत केले, तरी त्वरित आमची दखल घ्यावी। प्रेशर बंद करण्यासाठी आतोनेच प्रयत्न केले, हे काय होऊ शकत नाही, बरं करू शकत नाही ती। त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास झाला। वाई पोलीस स्टेशननं आम्हाला महिला मुलाबाळांना यांना प्रत्येक बारीला आले की हाडमार करायचा, आम्हाला उचलायचं, पोलीस स्टेशनला न्यायचं, आमच्यावर गुन्हे दाखल केले। त्यातून आज 11 दिवस झाला आम्ही पायी चाललो आहे। आमच्या महिलांचं पाय सुजल्यात, कुणाला फोड आल्यात, एवढी आमची दशा केली तरी सरकार हे काय झोपलं आहे का, कळलं का? परत त्याच्यावर बहिणी तुम्ही मानता, बहिणींना तुम्ही भीक दिली आणि बहिणी आज तुम्ही रस्त्यावर काढल्या, ह्याचा विचार तुम्ही केला का? मग तुम्ही भाऊ कशाला पाहिजे? आम्हाला नाही पाहिजेत आम्हाला तुम्ही भाऊ। आमचं ज्या ती आम्हाला हे करत नाही, सपोर्ट करत नाही, आमचं तुम्ही काय असाल ते तुम्ही मान्य करत नाही, त्यापेक्षा आम्हाला नकोच आहे ना। आमच्या ह्याच्यात असलं हे आम्ही करू, मरू, जगू, आमचं आम्ही चालत राहणार। त्याच्यामागे काही राजकीय दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? हा आहे ना, ह्याच्यावर राजकीय दबाव असल्याशिवाय हे होऊच शकत नाही। एका महिलेला जर तुम्ही हे करत असाल, वरिष्ठ देत असाल आणि एवढ्या महिलांना तुम्ही हे करत असाल तर त्याच्या मागं हात असल्याशिवाय हे चालू शकत नाही। ह्याच्या मागं मंत्र्यांचा हात आहे, मकरन आबा, आज स्पष्ट मी बोलते, आबांचा हात यांच्या मागं आहे। त्याच्यामुळे हे एवढं आम्हाला हे प्रयत्न भोगायला लागलेले आहेत। 11 दिवस झाला आम्ही आज चालूया, आम्हाला जेवणाची सोय नाही रस्त्यानं, का आम्हाला काय नाही। ह्या पोलीस स्टेशनला ह्या काय ह्याच्यात येतं हे मला काय बोलायचं। खोपवलीमध्ये आम्हाला कुणी चहा दिला, कुणी आम्हाला बिस्किटं दिली, त्याच्यावर आम्ही दिवस काढत हितपावत आलूया, तरी अजून सरकारला जाग आलेली नाही। महिला आयोगामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला खूप आशा होती की महिला आयोगामध्ये आमचं काहीतरी म्हणणं मांडल्यानंतर उत्तर चांगल्यापैकी मिळेल। पण ज्यावेळेला त्या डुड्डी साहेबांचा एक हाताखालचा माणूस तिथे मागेच होता त्यांच्या खुर्चीच्या, आम्ही म्हटलो हा आमचा क्रशरचा मुद्दा आहे मॅडम, विधवा महिलेसाठी 3 गावांना भरडलं जाते, याच्यावर तुम्ही आम्हाला काहीतरी माहिती द्या। तर त्यांनी मागं विचारलं कोण हे, कसलं आहे, कुठल्या यायचं आहे, तर लगेच मागून आलं मकरंद आबांचा हात आहे याच्यात, मकरंद आबांचा हा विषय आहे। एवढं बोलल्यावर त्या चपापल्या आणि नंतर मग तो पेपर त्यांनी आम्हाला बोलल्या आम्ही घेतो, तुमची दखल घेतो, आणि तो पेपर साईटला ठेवला गेला। त्याच्यानंतर आम्हाला कसलंही उत्तर मिळालं नाही किंवा काहीही आमची दखल घेतली गेली नाही। आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला न्याय हवा आहे। आम्ही ना कुठल्या पक्षाचे आहोत ना आम्हाला कुठल्या कुणाचीच, म्हणजे आमच्या महिलांना तर आता आम्ही महिलांनी तर सगळं रणशिंगच फुकलेलं आहे की सुट्टीच द्यायची नाही, भले प्रशासन आहे असो किंवा कुठला आमदार खासदार असो, आम्ही कुणाचीही गय केली जाणार नाही। आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार, मंत्रालयात दाद नाही भेटली तर आम्ही तिथं कसलंही कुठल्याही आमच्या रागाला तुम्ही येण्यास भाग पाडू नका, कसलंही रौद्र रूप ह्या रागिनी घेतील, हे तुम्हाला मी खरं सांगते। खूप वाईट घटना घडतील तिथे आल्यावर, यांच्या
याचा बांध तोडू नका तुम्ही रागाचा. खूप यांनी सोसले हो, अक्षरशः डोळ्यातून पाणी काढले त्यांनी. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणार याची खात्री आहे की नाही महिलांनो तुम्हाला? कोणीच हटणार नाही याच्यातून मागे. आम्ही फक्त तिथं मंत्रालयात जाऊन प्रत्येक मंत्र्याला दाखवणार आहे एक एक पेपर की हा खरा आहे की खोटा आहे. 1:15 वाजता बिराजदाराने महिलांवर कसे गुन्हे दाखल केले. आमचा गाव तिथे जमला होता त्या पोलीस स्टेशनला. रात्रभर राहतो म्हटलो, आम्हाला लाडीगोडी करून म्हटले जा तुमच्यावर गुन्हे नाही दाखल होणार, तरी त्या बिराजदारानं कसे आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही काय अशीच रस्त्यावर पडलोय का प्रशासनाला विचारायचंय किंवा मंत्र्यांना विचारायचंय.